हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. मी सोहम गायकवाड. वेलकम टू माय दैनंदिन ब्लॉगच्या सिरीजमध्ये. तर कुंभकर्णासारखं पसरून झाल्यानंतर मस्तपैकी 8:30 वाजता मी उठलो आणि आमच्याकडं मोकार थंडी राव. मग काय लवकर उठायला होत नाही. मस्तपैकी मग उठल्यानंतर आंघोळ करायची होती कारण की मला जायचं होतं आज पेपरला. मस्तपैकी आंघोळ करून झाल्यानंतर चांगलं फ्रेश फील केलं आणि गोरा तर मी आहेच. मग काय मस्तपैकी आपल्या आजीबाईंनी आपल्याला न सांगता आज आपलं आवडतं बिस्किट आणून दिलं होतं. मग आजीचे आभार मानून म्हणलं ठीक आहे थँक्यू चलो. आणि मला तर रोजचंच बिस्किट लागतं. मग मस्तपैकी आपला पहिला नाश्ता आला जो होता चपाती भाजी आणि चहाचा. खरं तर मी 3-4 वेळा खातच राहतो आणि खाण्यातच माझं खरं तर सुख आहे. मग हा नाश्ता झाल्यानंतर मी परत माझ्या आजीच्या इथं पोहे खायला गेलो. तर माझी आजी म्हणली आत्ताच तर बिस्किट खाल्लं आहे, चहा पिलाय, भाजी चपाती खाल्ली आहे, तरी 10 वेळा काय चरतो एखाद्या म्हशीसारखा. मग म्हशीसारखा चरून म्हणलं ठीक आहे चल विषय संपवला आणि चहासारखा म्हाताऱ्या माणसानं आणि बशीत घेऊन फुर करून प्यायला सुरुवात केली. याच्यात मजाच वेगळी आहे. मग काय आपली गरिबाची लक्ष्मी काढली आणि रामा मोड ऑन करून गाडी पुसायला घेतली. माझी गाडी म्हणल्यानंतर काय ती मलाच पुसणं भाग आहे. लोकांना सांगितलं तर लोक मला शिव्या घालतील आणि घरच्यांना सांगितलं तर घरचे तर मला जोडच काढतील. म्हणलं आपली गपचिप गाडी पुसून मस्तपैकी मी रेडी झालो आणि आपल्याला दुसरं काही येत नाही, फक्त शायनिंग मारणं, फोटो काढणं आणि व्हिडिओ काढणं ह्याच्यातच मी दिवसभर मग्न असतो. म्हणला पेपरला येऊ अगर ना येऊ, शायनिंग मारणं काय आपलं सोडायचं नाही. मग मस्तपैकी टकाटक होऊन रेडी झालो आणि मी कॉलेजला निघालो. गरिबाची लक्ष्मी काढली आणि मग काय मस्तपैकी रोडनी कानात हेडफोन टाकून मी गाण्याच्या वाईब्स घेत घेत मस्तपैकी ड्राईव्ह केलं. मग काय सकाळ होती त्यामुळं काय विषय नव्हता. मग मस्तपैकी गाडी चालवता समोर कोणतरी ओळखीचं वाटलं. म्हणलं अरे हे तर आपले आदित्य भाऊ आहे. पिप करतोय पण भाऊंचं काही लक्षच नव्हतं. भाऊ आपल्या कामात मग्न होते. मग आळेफाट्यावरती आल्यानंतर स्वामींचं पहिलं दर्शन घेतलं. स्वामी म्हणजे माझं सर्वस्वच आहे. आळेफाट्याच्या चौकात आलो आणि मनात विचार आला की कोणीतरी माझ्या चौकावरती आळेफाट्याच्या लिंबू उतरून टाकावा म्हणून आज ट्रॅफिक दिसलं नाही. म्हणजे पहिल्यांदा असं झालं की ट्रॅफिक नव्हतं आळेफाट्यामध्ये, ते पण मी पाहिलेलं. मग कॉलेजवरती आल्यानंतर आपल्या भाऊंची काही यश भाऊंची शायनिंग चालू होती. पुस्तक तर काही वाचायचं नव्हतं, फक्त फोटो काढून तो मस्तपैकी युनिव्हर्सिटीला पाठवायचा होता. मग काय हे आपलं कॉलेज आहे आळ्याचं मस्तपैकी. इथे मी फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर मस्तपैकी शिकलो आहे. भाऊ म्हणले आता पेपरला टाईम आहे, तोपर्यंत आपण आळेफाट्यावरती एक राऊंड मारून येऊ. म्हणलं चला. मग भाऊंची R15 काढली आणि आम्ही मस्तपैकी राऊंड मारायला गेलो. मग जाता भाऊंला एक शर्ट पण घेतलं, त्यांना आवडलं होतं. मग भाऊंनी मस्त चेंज केलं आणि मग आम्ही एक छान कॅमेरामध्ये लुक दिला. तोपर्यंत आपला एक जवळचा मित्र येणार होता, तो म्हणजे आपला घोडे, ज्यांनी आमच्या दोघांच्याही आयुष्याला घोडे लावलेत. पण ठीक आहे, कसाही असू द्या आपला मित्र आहे, आपला जीव आहे, त्याच्यामुळे आपण काही त्याला नावं ठेवू शकत नाही. पण त्याला पण शायनिंग मारण्यात खूप मजा आहे, त्यामुळे तो पण खूप शायनिंग मारतो. मस्तपैकी वर्गामध्ये बसून कॉपी करणार होतो पण मॅडमने आम्हाला हाकलून दिलं. मग डायरेक्ट पेपर नंतरच आम्ही ग्राउंडवरती आलो. मस्त पेपर वगैरे लिहिला. शेवटचा पेपर होता. सगळ्यांनी सुंदर पेपर लिहिले आणि आपल्या ओमकार भाऊंची काही कॉपी पकडली होती, त्यामुळे काही विषयच नाही. मग आम्ही मस्तपैकी म्हणलं आता कोण खर्च करतात, शेवटचा दिवस आहे, कोणतरी खर्च करा, कोणतरी उधार व्हा. पण तेवढ्यात आपला ओमकार भाऊंचा मोबाईल यश भाऊंकडून पडला होता, त्यामुळे भाऊंनी काही शिव्या देऊन तोंड बारीक केलं कारण की भाऊंचा मोबाईल नवीन होता. तेवढ्यात आपल्या यशदादांची गाडी बंद पडली R15. मग ह्या भाऊंनी ढकलून तीच चालू केली. मग फायनली आम्ही अननस 2 दिवसापूर्वी घेतलं होतं, ते एका हॉटेलमध्ये जाऊन कापलं मस्तपैकी आणि मी घरून सुरी नेली होती. मग तोपर्यंत आम्ही म्हणलं की ओमकार आज तरी खर्च कर, आज शेवटचा दिवस आहे. तेव्हा कुठं भाऊ 2-3 महिन्यांनी प्रसन्न झाले आणि आज भाऊंनी आम्हाला खर्च केला. खर्च होऊन आळेफाट्यात आलो आणि तरी म्हणलं ट्रॅफिक कसं लागलं नाही, कारण की माझं नशीब तर फुटकंच आहे, मी ट्रॅफिकमधून जाणार नाही असं कधी होणारच नाही. फायनली घरात आलो, थोडं चिल करून फ्रेश झालो. मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. बाकीचं शहाणपणा नंतर. टाटा बाय बाय.